सदनिका गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवून नेलं असेल, पण शिक्षा झालेल्या कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवू नये, कायद्याचा मान राखावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलं। राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांशी आघाडी करण्याचा पर्याय खुला आहे, असंही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी संकल्प मेळावा सभेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज कोल्हापुरात आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वंचित आघाडीनं विविध पक्षांशी हातमिळवणी केली। आता महापालिका निवडणुकीत भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत, असा खुलासा ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला। नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर झाली, आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदे बरोबर झाली। इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबर सुद्धा झाली आहे। नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या आहेत। कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे, जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेला आहे। त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवून लपवून ठेवलं असेल, पण शिक्षा झालेल्या कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवू नये, अशी सूचना ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केली। एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही, तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी। त्यांचीसुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे। शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या हातमिळवणीवरही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी भाष्य केलं। शिवसेना, ठाकरे गटानं मनसेसोबत जाऊन आपली राजकीय पत घालवली आहे। अमराठी, कुणबी, माथाडी कामगार शिवसेनेपासून दुरावलाय, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे। शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता। माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता। माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाहीये। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी आपली कौटुंबिक भेट झाली आहे, त्याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय भाष्य करताना सामाजिक भान ठेवावं, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय।